दरम्यान विजय घाडगेला झालेली मारहाण ही अतिशय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेली आहे। काल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये ही सगळी घटना घडलेली होती आणि याच पार्श्वभूमीवरती आता अखेर उपमुख्यमंत्री अजित पवारांची सुद्धा आता प्रतिक्रिया आली आहे। विजय घाडगेला झालेली मारहाण ही अतिशय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज दिली आहे। अजित पवार आपल्या एक्स पोस्टमध्ये असं म्हणतात, काल लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये घडलेली घटना ही अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे। कोणत्याही प्रकारच्या हिंसेला, असभ्य वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला मी ठामपणे विरोध करतो। समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय मागण्यासाठी आणि भावनांचा आम्ही मनापासून सन्मान करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाही, समता आणि बंधुत्वाच्या विचारांवरच उभी आहे। माझ्या सर्व सहकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना नेमकी लोकशाही, शांतता आणि अहिंसा या मूल्यांना प्राधान्य द्या, अशा शब्दांमध्ये आता अजित पवारांनी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांचे सुद्धा कान टोचलेत असं सुद्धा म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये। काल झालेली घटनेचा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा आज निषेध केलेला आहे। ज्या पद्धतीनं या सगळ्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला जी मारहाण करण्यात आलेली होती याचा सुद्धा निषेध आज अजित पवारांनी केला आहे।